सध्या आमच्या गावी दर शनिवारी आणि सोमवारी वाडीमध्ये कोणाकडे नाही तर कोणाकडे तरी सत्यनारायणाची पूजा असतेच. आणि सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ही गोडी डाळ बनवली जाते, ती मला प्रचंड आवडते. आता पूजेसाठी गावी तर जाणं हे तर शक्य नाही आहे. म्हटलं चला आपण घरीच अशी डाळ बनवावी. त्याच्यासाठी मी खोबरं घेतलेले आहेत, ओलं सुकं जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ शकता. पाववाटी खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी घातलेली आहे. जिरं घालून घ्यायचं आहे. काही काही लोक मिरची पण याच्यात टाकतात, पण मिरची मी डाळीमध्येच टाकून घेतली होती. हळद टाकली. लसूण ऑप्शनल आहे, हवं तर टाकू शकता, नाही टाकली तरी चालते. काही काही लोक पूजेसाठी म्हणून असं म्हणजे किंवा लसूण अवॉइड करतात, आमच्याकडे खातात तर मी टाकलेले आहे. डाळ शिजवून घेतलेली आहे. तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स आहे, ज्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो, हिरव्या मिरच्या 2-3 उभ्या अशा चिरून आणि हिंग घालून त्याची मी डाळ 3-4 शिट्टीमध्ये शिजवून घेतलेली आहे. जे बनवलेलं वाटण आहे ते त्याच्यात मिक्स करायचं आणि चांगली कडकडीत एक उकळी येऊ द्यायची आहे. तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी तशी पाणी घालून मीठ घालून खायला तयार आहे आपली पाटपाची डाळ. तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का.